कोण आहे? नितीन आणि गणेश त्या 2 षटकाने तुझ्यासाठी 500 आपल्या नितीनसाठी 500 आणि तुझ्यासाठी 600. त्यानंतर आपण पाहायला गेलं तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय संतोष बिर्ले यांच्याकडून. नितीन तुझ्यासाठी 300, नितीन तुझ्यासाठी 300, 600 रुपये गणेश तुझ्यासाठी 600 आणि इम्रान भाई यांच्याकडून 500 हा पारितोषिक तुला दिला जातोय. चला 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 बॅट्समन जाऊ देत मैदानाच्या आतमध्ये. मजा येणार मॅच मध्ये. प्रवीण पवार इन ॲक्शन, गणेश कोंडे इन ॲक्शन, महेश कदम इन ॲक्शन, लव पवार आणि त्यानंतर एकीकडे आपण पाहत आहेत भरत पेरणे इन ॲक्शन दिसणार आहेत मैदानाच्या आतमध्ये. पवात सुरुवातीची खास करून गरज आहे. मजा येणाऱ्या मॅच मध्ये करूयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन. ऐकूयात आवाज संदीपजी गायकवाड सर यांचा. धन्यवाद. तर सलामीची जोडी अमरजीत आणि त्याच्यासोबत आपण पाहतोय. चला दोन्ही संघाचे 12 प्लेयर या ठिकाणी जॉईन व्हा. अमरजीत आणि ज्ञानेश्वर सलामीची जोडी आपण मैदानात पाहतोय. धन्यवाद प्रियश. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं स्वर्गीय आर्यन स्मृती चषक 2025 आई एकविरा क्रिकेट संघ कोलारे तथा आपण पाहतो स्पर्धेचे सर्व सभा संदेशदादा हजारे यांच्या वतीने सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करूया. KTC लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्यासोबत जोडले गेले त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. मित्रांनो जरूर एकदा तरी या स्पर्धेला भेट द्या. अत्यंत नेत्रदीप स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतो. सुंदर स्पर्धा. रमणजी डांगरे यांच्याकडून पारितोषिक लागलं जात आहे. चौकार हॅट्रिकला 500 आणि षटकार हॅट्रिकसाठी 1000 म्हणजे सलगचे 3 चौकार सलगचे 3 षटकार रमणजी डांगरे साहेब यांच्याकडून हा पारितोषिक या ठिकाणी लागलं गेलंय. स्पर्धा म्हटली गेली तर खूप मेहनत घ्यावी लागते आणि या मेहनतीला सलाम असे संदेशजी हजारे. जे मैदान आपण आता ओसाड झालं होतं इथे खास खगले होते, खड्डे होते, पण आज हे मैदान बघितल्यानंतर तसं वाटत नव्हतं हे ओबाड मैदान असेल. अफलातून मेहनत घेतले संदेश हजारे अँड कंपनी. मनापासून धन्यवाद तुमचं. त्याचबरोबर आपण
मनापासून धन्यवाद मानूया. इथे पाहतो आपण पुन्हा एकदा वाडी लॉंग ऑन मध्ये चेंडू होता. एक धाव या ठिकाणी घेण्यात आली. एका धावेने स्कोर कार्ड 3 चेंडू आणि 3 धावा. खऱ्या अर्थाने आज पाहिलं गेलं KTC लाईव्ह इव्हेंटचे सर्वेसर्वा अजिंक्य पवार आज कॅमेरामॅनच्या भूमिकेत आम्ही पाहतोय. आपण कोलार एंडकडे जर पाहिलं गेलं त्या ठिकाणी स्वतः एजे झाडाखाली आपण पाहतो कॅमेरामॅनच्या भूमिकेत. सध्या तरी मेन कॅमेरामॅनच्या भूमिकेत त्यांना पाहतो त्या ठिकाणी. उर्फी चेंडू समोर सतरक्षक आहे. या ठिकाणी कोणत्या प्रकारची चुकीने फलंदाज या ठिकाणी बाद होतो आहे. झटका क्रमांक 1 विकेट क्रमांक 1 आपण या ठिकाणी पाहतोय. या दरम्यान या स्पर्धेचा आपण विचार केला तर या स्पर्धेला आपण उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज क्षेत्ररक्षणासाठी सायकल आहेत. हे सायकल पुरस्कृत केले आहेत ते महेंद्रजी आजारे, प्रदीपजी गायकवाड आणि समीरदादा मिनमिने यांच्याकडून या सायकल आपण पाहतोय. 3 सायकल या ठिकाणी आहेत. त्यानंतर मालिकावीरसाठी TV आहे अजयजी शिंगटे सर यांच्या माध्यमातून ती TV पाहिली गेली. यूट्यूबचा पूर्ण सौजन्य नरेंद्रदादा गोमारे. जे स्मार्ट वॉच आहेत ते विजयजी गोमारे, सुभाषदादा मस्कर. त्यानंतर पहिला जो आपण कूलर होता तो म्हणजे वॉल वॉच होता तो स्वर्गीय भाऊ वालकू इसालगे यांच्या स्मरणार्थ संतोष इसालगे यांच्या वतीने तो वॉच होता. तो आपण पाहिला गेला मोहन दादा दलवी पाहिला गेला वाकसमध्ये तो प्राप्त झाला आईबा जेलचा. त्यानंतर कूलर आहे संतोषजी इसालगे कूलर विठ्ठलजी गवली यांच्या माध्यमातून आहे. छोटी सायकल आहे एकविरा वेल्डिंग वर्क्स अंकुश तामान्ने यांच्याकडून मॅन ऑफ द मॅचच्या सर्व ट्रॉफी संतोषदादा विरले यांच्याकडून ज्या ट्रॉफीज आहेत या सर्वांचं मनापासून धन्यवाद मानतोय. जे आर्थिक सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलं गेलं आहे. रामदासजी आजारे, अनिलजी जाधव, दिलीपजी मिनमिने, संदीपजी मोरे, संजय गवली, अशोक टोंबरे, हरेशदादा गायकवाड, राहुलजी आजारे, शरदजी आजारे, प्रभूशेठ चौधरी, अखिलेशभाई, मुकेशभाई, रामजीभाई, सावलाराम शेठ, लक्ष्मी कॅस्ट्रो, हरेशभाई, कल्पेश खडे, किशोर दलवी, गुरुदादा शिंगटे यांचं मनापासून धन्यवाद. हरिओम शेठ यांच्या माध्यमातून ग्राउंड आणि आर्थिक मदत. पाणी पुरवठा सुनीलजी गोमारे, दिनेशजी मिनमिने. जे पाणी जार आपण पाहतो या ठिकाणी आहेत ते सुनीलजी जोशी आणि मयूर गोमारे यांच्याकडून. इंटरनेट सेवा जगदीशदादा गोमारे, विलासदादा गोमारे यांच्या माध्यमातून ही सेवा पाहिली गेली. त्यानंतर या ग्राउंडसाठी जे पाण्याची गरज होती ते पाणी पुरवलं, ते टँकरने पाणी पुरवलं सुभाषदादा मस्कर यांच्या माध्यमातून. तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी होते. जरूर चेक केलं जाईल, रनआउटसाठी चेकिंग केलं जाईल. त्यानंतर बॉल पुरवलेत या स्पर्धेसाठी, चेंडू पुरवलेत. दत्ता गायकवाड, पांडुरंग माली, मंगेश दादा गोमारे यांच्याकडून बॉल पुरवला की त्यांनी स्टंप आम्ही पाहतोय. नॉट आउट. फलंदाज पॉपिंग ग्रीजमध्ये सुरक्षित. स्टंप ज्यांनी पुरवलेत. छोटी सायकल वाजली आपण आई एकविरा वेल्डिंग वर्क्स अंकुश तामाने, अंकुश जामगरे. जरूर आता सर्व 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 बोलतो. एक 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 सर्व गोष्टी आपण घेऊया.
तर गणेशजी शेंडे यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. अनिकेतजी हजर यांना विनंती करतो व्यासपीठावरती या. मॅचची कडा जरूर आहे. बिग एज आपण पाहतोय. इथे आपण पाहतो रमणजी डांगरे साहेब यांचंही आपण या ठिकाणी स्वागत करणार आहोत. मंगेश दत्त जामगरे यांचंही आपण मनापासून हार्दिक स्वागत या ठिकाणी करणार आहोत. चला रुपेश, आकाश, अमित, कल्पेश आपण सर्वांनी व्यासपीठावरती या. थोडं कोणीतरी एकविरा क्रिकेट संघ आणि या संयोजन टीमचे सर्व मेंबर आपण व्यासपीठाकडे निघायचे लगेच. दुसरा षटक प्रगतीपथावरती आहे. 4 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजाने. चांगला चेंडू आपण पाहतो. खालवा टप्प्याचा चेंडू होता. म्हणून भुतवली संघ आपण पाहतो या ठिकाणी चांगली कामगिरी करत असताना आपलातून गोलंदाजी. अमरजीत मग आज पाहतो सलामीला गेलाय. 5 चेंडू आत्ता परत पाहतो. धावसंख्या स्कोर कार्ड 9 या आकड्यावरती. इथे स्टेप आउट करून घेण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. फलंदाज पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित सांगण्यात आलं पंचांकडून. पॉवर प्लेचे 2 षटक या ठिकाणी समाप्त झाले. 2 षटकामध्ये भुतवली संघाने अफलातून गोलंदाजी केली. फक्त 9 धावा खर्च करून एक फलंदाज बाद झालाय. येणारे 18 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पाहूया किती धावा बनवल्या जातील. अफलातून आपण पाहतो जे बॅनर्स लागले गेलेत स्वर्गीय आर्यन स्फूर्ती चषकाचे. आपण जे कमिटी मेंबर्स आहेत सर्व आपण पाहायला गेलं. आणि जर आपण पाहायला गेलं कॅमेरामॅनचं कौतुक करावं लागेल. कारण अफलातून कॅमेरा वर्क आपण पाहतो. क्लिअरिटी आणि क्वालिटी द बेस्ट म्हटलं जातं. मी नेहमीच कौतुक करतो. और कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये सर्व काय होतं, फक्त एक लाईव्हची कमतरता होती, ती भरून काढली KTC लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. अर्थात अजिंक्य पवार आणि संपूर्ण टीमचं मनापासून गोडगोड कौतुक या ठिकाणी करूया. जरूर आपण पाहतोय प्रत्येक बॅनर आपण पाहतो कव्हर केला जातो कॅमेरामध्ये. प्रेक्षकाचं क्लिअरिटी आणि क्वालिटी, प्रेक्षक कुठे काय कोणत्या ड्रेसनी बसलाय, कसा बसलाय, हेही दर्शन आपण पाहतो स्क्रीनवरती होत आहे. कॅमेरामॅनचे मनापासून कौतुक करूया. क्लिअरिटी आणि क्वालिटी द बेस्ट आपण पाहतोय. आपण पाहायला गेलं मेन कॅमेरावरती पाहायला गेलं सध्या तरी गावठाणींकडे कॅमेरामॅनकडे या भूमिकेमध्ये पाहतो आपण अजिंक्य पवार. त्यानंतर आपण पाहतोय धनंजय आणि मिडल कॅमेरावरती पाहतो आर्यन. ते चार्मिन बॉय वाकसगाव रेकॉर्ड आहेत आपण पाहतो आर्यनचे वाकसगावामध्ये क्रिकेटमध्ये. जबरदस्त आपण पाहतोय KTC लाईव्हच्या माध्यमातून. पुढचा चेंडू आमिर. इथे चांगला चेंडू स्लोवर पाहायला गेलं. एसटीच्या पाठीमागे गणेश कोंडे. आज शंकर कोंडे नाही आहेत. इथे बॅकफुटवरती गेला, पंच केला, फाईन डिझरमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. शतरक्षक त्या ठिकाणी जरूर आहे. शतरक्षक हाईट एवढी आहे त्याला चेंडू पार करणं अवघड आहे. धावसंख्या स्कोर कार्ड 10. थोडेसे नाराज निराश आहेत भरत पेरणे. मैदानात जाणं बाकी आहे आणि खऱ्या अर्थाने तेही विचार करतात काय घडतंय मैदानावरती. चांगला चेंडू होता. खिचला चेंडूला लॉंग ऑफ रिझन मध्ये शतरक्षक आहे. थोडं वाईडिश होता. एकच धाव होती, समाधान मानावं लागलं. आणि इथं फलंदाज बाद होतो अमरजीत मट्टू. पहिला झटका ज्या पद्धतीने आपण पाहतो पहिल्या षटकामध्ये होता, इथे आपण पाहिला गेला या तिसऱ्या षटकामध्ये अमरजीत मट्टू माघारी परततोय. धावबाच्या स्वरूपात नवीन फलंदाज भरत पेरणेला आपण पाहतोय.
नवीन फलंदाज भरत पेरणेला आपण या ठिकाणी पाहतोय. स्ट्राईकला असेल भरत पेरणे. डावखोर आताचा फलंदाज आपण पाहतोय. इथे आपण पाहतो मैदानात गेला लेट पण षटकार मारलाय थेट. चेंडू आर पार सीमा रेखा पार. भरत पेरणेच्या बॅटमधून आला A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. आणखीन एक षटकार मारला तर जयवंत दादा हजारे यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक 1000चं पारितोषिक असेल भरतसाठी. चांगला फटका आपण पाहिला गेला. इथे चांगला चेंडू आपण पाहतो. ब्लॉकआउट टाकण्याचा प्रयत्न. बॅटची इनरेज जरूर घेतले गेले. एक धाव आपण या ठिकाणी पाहतो. एका धावाने स्कोर कार्ड अग्रेसर होतो आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली स्कोर कार्ड वरती 18. गरज होती धावसंख्येची. धावा आपण या ठिकाणी पाहतो. शेवटचा चेंडू या षटकाचा असेल. लास्ट बॉल आपण पाहतो या ठिकाणी. इथे सुरेख फटका. भारत जसा मैदानावरती गाजला तसाच पाहतोय. फलंदाज या ठिकाणी सुरेख कामगिरी करत असताना याच्या बॅटमधून आला षटकार. गणेशजी शेंडे यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. माननीय गणेशजी शेंडे तर जरूर आपण पाहतोय. या ठिकाणी आपण पाहतो महाराष्ट्राचे ख्यातनात गायक गीतकार संगीतकार बिंदाजी लदगे सर या ठिकाणी उपस्थित झाले. त्याचबरोबर पप्या लदगे या ठिकाणी उपस्थित आहेत. पप्या पॅकर यांच्या नावाने प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर आमचे पप्पू दादा या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. या बिंदास सर यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं. पप्या पॅकर यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. ज्यांनी आमच्यासाठी संगीत गायलं होतं पप्या पॅकरने. या आपण व्यासपीठावरती यायचं. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. खऱ्या अर्थाने पाहतो अफलातून कॅमेरावर पाहिलं गेलं आज एजे स्वतः कॅमेरामॅनच्या भूमिकेत आणि खऱ्या अर्थाने आपल्या सहगाड्याला आपल्या सहकाऱ्यांना सांगत असताना गुड वर्क स्मार्ट वर्क दाखवत असताना अफलातून आपण पाहतोय. चेंडू या ठिकाणी गणेश कोंडे गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. शंकर कोंडे लाईव्हच्या माध्यमातून जरुरी मॅच पाहत असतील. इथे टॉस केलाय चेंडूला. शतरक्षक त्या ठिकाणी आमचे कॅमेरामॅन होते त्या ठिकाणी कॅमेरामॅन आणि तिथे
मेन म्हणजे बंटी माली पण होते. बंटी मला विचार करतात, अरे तू हात नसता घातला तर चेंडू माझ्या हातामध्ये होता. पण इथे तो स्मार्ट वॉच गमवलाय कॅमेरामॅनने. नेक्स्ट टाइम चांगला चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. घ्या घ्या वाईटचा रिव्ह्यू आपण पाहतो. ते आहे सिस्टम, तुम्ही घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. या सर तांडेल सर या, चेक करा, कारण नो साठी आणि वाईटसाठी आपण रिव्ह्यू ठेवला, त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता, काही प्रॉब्लेम नाही. दूध का दूध, पाणी का पाणी, जे पण आहे ते पंत या ठिकाणी डिसिजन देतील. सेफ आहे, कारण आपण पाहायला गेलं फलंदाज ऑलरेडी सफल होता. सेकंड लाईन च्याही पहिली लाईन आहे, तिच्या लाईनवरती बॉल हा ग्राउंड झाला. मनोहरजी विरले आणि यतीन विरले, सचिन कराले, मनोहर विरले, नितीन विरले, सचिनजी कराले, या आपण व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत. बघा मान्यवर या ठिकाणी उपस्थित, त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. धावसंख्या स्कोर कार्ड 34 या आकड्यावरती आहे. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती आहे. 4 चेंडूमध्ये 10 धावा. भरत अफलातून कामगिरी करताना दिसला. लॉकआउट टाकलेला चेंडू, जुनं ते सोनं म्हटलं जातं आणि भरत जुना जाणता खेळाडू, अनुभवीचा शिदोरी, जरूर त्याच्याकडे भरपूर आहे. 35 धावा. आज अमित खाडे झोपणार नाहीये, परेशान झालाय. अमितने आज एवढे बॉल सोडलेत ना, खूप बॉल सोडलेत अमितने आज. चांगला चेंडू आहे का नाही, वाईट चेंडू आपण पाहतोय. चला आमिरने पण दुजारा दिला. ओके गणेश, वाईट चेंडू आहे, लगेच तयार. कीपर अंदाज असतो, कीपरला परफेक्ट डिसिजन देतो, कीपरला माहीत असतो. आणि या ठिकाणी पाहिला गेला वाईटची एक धाव जोडली जाईल. विशाल नांदे यांच्याकडून भरत पेरेच्या प्रत्येक षटकाराला 200 रुपये. जंगली रमी पे आओ ना राजा, विशाल नांदे यांच्याकडून आपण पाहतोय भरतच्या प्रत्येक षटकाराला 200. रवी सर्कल, ओके रवी सर्कल. धावसंख्या स्कोर कार्ड 4 षटकांच्या समाप्तीनंतर 38 या आकड्यावरती, 2 बाद 38 धावसंख्या पाहिली गेली. आणि भरत जर अगोदर मैदानात असता ते धावसंख्या मला वाटतोय इथे 50+ असते. आता यानंतर अष्टविनायक बेकरे, विपक्ष CCC पायरवाल, दोन्ही संघाचे कॅप्टन टॉससाठी यायचं लगेच. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉससाठी हजर राहायचं. 4 षटकांचा सामना असेल. अष्टविनायक बेकरे, विपक्ष CCC पायरमाल. शेवटचा अंतिम षटक गोलंदाजी मार्क वरती प्रवीण पवार, PP.
प्रवीण पवार आपण पाहतोय. प्रवीण प्रवीण तयार होतो गोलंदाजी मार्कवरती, पंचाच्या डाव्या साईडनी राईट हँड ओव्हर द विकेट मारा आपण पाहतोय. भरत पेरणेसाठी आपण पाहतोय. भरत पेरणेसाठी आपण पाहायला गेला फटका मागच्या सामन्यामध्ये सुरेख होता. इथे पाहूया कशा प्रकारे. इथे फुल लेनचा चेंडू वाईड लॉंग आणि काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये शतरक्षक आहे, कोणत्या प्रकारची चुकी नाही आहे. फुल लेनच्या चेंडूवरती भरत बाद होतो आहे. झटका दिला जातो तिसरा, तो अमरजीत यांच्या काव्य 11 या दामोती संघाला. विकेटचं पतन आपण पाहतोय. भरत माघारी परतला पण त्याचं काम केलं भरतने. त्या धावा थांबल्या होत्या त्या प्रगतीपथावरती आणून दिल्या. मिस्टर हॅरी त्यांचं बोलणं लय भारी. हरीश कराले पारमल संघ चला काहीचा कालमंत्र जरूर दिला गेलाय. राहुलजी विर्ले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी राहुलजी विर्ले साहेबांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. अजूनही आमच्या आयोजक कमिटी मेंबर आहेत. प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये कुठे पाहुणा कधी आलाय, कोणता ग्रामस्थ आहेत, प्रत्येकाला ते आमंत्रित करतात आणि प्रत्येकाचा मान सन्मान या ठिकाणी केला जातोय. प्रत्येकासाठी सन्मान चिन्ह देऊन त्यांना या स्पर्धेची आठवण भेट दिली जाते. चांगला फटका, शतरक्षक त्या ठिकाणी आहे, कोणत्या प्रकारची चुकी नाही आहे. प्रवीण पवार अनुभवाची शिदोरी पाठीशी घेऊन पुन्हा एकदा मैदानावरती सज्ज झाला होता आणि बॅक टू बॅक विकेट, लगातार दुसरा विकेट आपण या ठिकाणी पाहतोय. धावसंख्या स्कोर कार्ड 38 या आकड्यावरती स्थित आहे. अजूनही 4 चेंडू आपण पाहतोय या इनिंगचे बाकी आहेत. त्यानंतर टॉस केला जाईल. जर तिसरा विकेट आला तर जयवंत आजारे अर्थात जेडी या स्पर्धेचे संयोजक कमिटी मेंबर्स यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक असेल जेडी सरांकडून. दोन विकेट जरूर पाहिला आपण. अजूनही प्रेक्षक आपण पाहतो खचाखच भरलेला या ठिकाणी. मित्रांनो येणारे 3 मे ते 7 मे या दरम्यान होणार दामतच्या मैदानावरती शादाबाई नजे पुरस्कृत आमदार ट्रॉफी या स्पर्धेसाठी आपण पाहतो ज्या ज्या संघाने नावं दिलेत, ज्यांचा प्रवेश फी देणं बाकी आहे, ॲडव्हान्स देणं बाकी आहे, त्यांनी जरूर तर अमोलजी विर्ले सर, त्यानंतर आपण पाहतो भगवानजी सर आणि दामोतेवरून अनेक मान्यवर या ठिकाणी आहेत. मी सर्वांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. तर ज्या ज्या संघाने आमदार ट्रॉफीमध्ये आपली नावं दिलेली आहेत त्यांनी त्यांचा ॲडव्हान्स पेमेंट लवकरात लवकर पाठवावा. विकास सर या ठिकाणी आहेत. विकास दादा या आपण आपणास मनापासून हार्दिक स्वागत. अक्षय नांदे त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. जरूर आपण पाहतोय ज्यांनी ज्यांनी दामतच्या मैदानाच्या टुर्नामेंटसाठी नावं दिलेले आहेत त्यांनी लवकरात लवकर ॲडव्हान्स पेमेंट पाठवा. 26 तारखेला सायंकाळी 8 वाजता ते लॉट्स पाडले जाणार आहेत. या दरम्यान रविदादा पेरणे मॅजिक पोटी स्टुडिओ ओनर आणि खऱ्या अर्थाने क्रिकेटच्या दुनियामध्ये पॅकरच्या भूमिकेत त्यांना आम्ही पाहतो सध्या तरी, ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं आहे. या दरम्यान आणखीन एक काव्य 11 दामोती संघाला धनका फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. विनायकजी डायरे यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं. विनायकजी डायरे
आत्ता परत 4 विकेट आपण पाहतोय. जर विचार केला तर एकही धाव आपण पाहिले नाही. अजून 5 चेंडू डॉट आहेत. ती एक धाव आली ती लेग बाईची होती. इथे बॅकफुटवरती पंच केला चेंडूला. शतरक्षक त्या ठिकाणी आहे. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आपण पाहतो आणि तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज धावबाद झाला. या षटकामध्ये आपण पाहतो 3 धावा खर्च झाल्या. धावसंख्या स्कोर कार्ड या 5 षटकाच्या समाप्तीनंतर 41 आणि खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं 4 विकेट प्राप्त झालेत या षटकामध्ये. अफलातून गोलंदाजी केली प्रवीणने. या षटकामध्ये 4 विकेट प्राप्त केले. त्यांचं मनापासून धन्यवाद मानूया. एक चांगली कामगिरी. 41 धावा स्कोर कार्डवरती आहेत. 42 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. ते भुतोली संघाला या धावांचा पाठला कशा प्रकारे होईल जरूर पाहूया. तत्पूर्वी टॉस या ठिकाणी होईल. CCC पायरमाल वर्सेस अष्टविनायक बेकरे. मित्रांनो, मी दरवेळीच बोलतो कारण इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला पाहिजे. तर आपण या ठिकाणी येऊन हजर राहणं गरजेचं आहे. कॅमेरा तेवढं आपल्याकडे असतो, तो वेळ असतो, पण अजून आपल्या कर्जत तालुक्यामध्ये ही शिस्त लागायची बाकी आहे. का वेळेवरती येणं, बी ऑन टाईम, बी प्रिपेड येणं अजूनही आपल्या कर्जत तालुक्यामध्ये ही शिस्त येणं बाकी आहे. आम्ही विनंती करत आहोत श्रीमान रवी पेरणे सरांना की आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी उपस्थित व्हावं. चला टॉस आपण करत आहोत. 4 ओव्हरची मॅच आहे. कोण कॉल करतंय ते आधी चला बेकरे संघाचा कॉल आहे. टेल कॉल करण्यात आला आणि पडलाय टेल. टॉस जिंकलेला अष्टविनायक बेकरे टीमनं. काय डिसिजन आहे मित्र? अच्छा सांगतो. डिसिजन पेंडिंग आहे. टॉस जिंकलेला अष्टविनायक बेकरे टीमनं आणि अमर विरले, विश्वास अमोल विरले, विश्वास सोनावले, विशाल नांदे यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. जरूर आपण पाहतो त्यांचा स्वागत सन्मान या ठिकाणी केला जाईल. हा प्रियश, आपण म्हटलं कर वेळेवरती आणि हा एक डिसिजन पाहतोय आपण. बाहेरच्या इकडे गेलो तर माहिती आहे ना, आपण बाहेर आपण पाहतो कर्जत तालुक्याच्या बाहेर जेव्हाही जातो आपण आणि समोरतून बघतोय तर तिथल्या तिथं डिसिजन दिलं जातं. इथे या समोर बॉल दिले जातील. रुपेश बॉल द्या. पण अजून आपल्या कर्जत तालुक्यामध्ये हे एक सिस्टम आहे का डिसिजन आपल्याला टॉक्स बॉक्समध्ये भेटत नाहीये. या सगळ्या गोष्टी आपण पाहतोय एक चांगल्या पद्धतीने. पुन्हा एकदा त्याचबरोबर काही विशेष सन्मान आहे ते आपण करत आहोत. विश्वास सन्मान आपण करत आहोत. त्याचबरोबर विशाल नांदे यांचा सुद्धा सन्मान यापुढे आपण करत आहोत. बॅटिंगचा निर्णय घेतलेला बेकरे टीमनं. विशाल नांदे यांचा सन्मान आपण या व्यासपीठावरती घेत आहोत. त्याचबरोबर श्रीमान रमणजी डांगरे साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. तर त्यांचा सुद्धा सन्मान आम्ही या स्पर्धेच्या निमित्तानं करत आहोत. भगवानजी डांगरे साहेब आपल्या डायरे साहेब भगवानजी डायरे साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. तर त्यांचा सुद्धा सन्मान आम्ही या स्पर्धेच्या निमित्तानं करत आहोत. त्याचबरोबर विनायकजी डायरे साहेब आपल्या व्यासपीठावरती आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान आम्ही या स्पर्धेच्या निमित्तानं करत आहोत. त्याचबरोबर
रवींद्रजी पेरणे साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही करत आहोत. रवींद्रजी पेरणे साहेबांचा सत्कार आपण करत आहोत. त्याचबरोबर राहुलजी विर्ले यांचा सुद्धा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. हो, अप्रतिम फटका, जबरदस्त सुरुवात, फटका MK चा चाललाय सरळ एक्स्ट्रा कव्हर, सीमा पार, धावा 4, चौकार. एमकेच्या बॅटमधून पहिला फटका जरूर आपण चौकार पाहिला होता. त्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहतो ढकललाय डीप कव्हर पॉईंट मध्ये चेंडू सीमारेषे पलीकडे. आणखीन एक बेहतरीन फटका म्हटलं जाईल, देखना फटका या ठिकाणी. विकास राजेश मितांश राजेश मुंडे यांच्याकडून प्रत्येक विकेटला 100 रुपयाचा पारितोषिक असेल. काव्य अविले दामोते या संघासाठी हा पारितोषिक लागला गेलाय. लगातार 2 चौकार आपण या ठिकाणी पाहतोय. कमबॅक करणार चेंडू पाहिला गेला. 43 धावांचं लक्ष, 42 धावांचं लक्ष गाठायचंय. पहिला चेंडू चौकार, त्यानंतर चौकार लगातार बॅक टू बॅक 2 चौकार पाहिले गेले. सचिन खडे TT रेल्वेमध्ये कार्यरत आहेत. उर्फी चेंडू समोर ढकलला, चेंडूला डिपिक्स्टा कव्हर मधून चेंडू काढला गेलाय. पुन्हा एकदा MKच्या बॅटमधून येतोय विजयासाठी. गवसणी घालणारा समोर पाठलाग करत असताना विजया दिशेने जात असताना हा तिसरा चौकार. तीन चौकार आपण पाहतो. 4 चेंडू मध्ये 3 चौकार, धावसंख्या स्कोर कार्ड 12. अजूनही 30 धावांची गरज. पाच चेंडू झालेत, 3 चौकार आपण पाहिले गेले. शेवटचा चेंडू असेल पॉवर प्लेचं षटक एक मात्र. पहिलं 5 षटकाचा सामना असला तर म्हणजे दुसरं षटक पुढे आहे. आणि इथे आयवा झेल घेण्याचा प्रयत्न जरूर केला होता. कोण होता दादा, कोणी प्रयत्न केला होता? सुरेश कोंडे. मुंबई पोलीस. शिकाराच्या हातामधून पिंजरा निसटला. रिप्ले मध्ये पाहू शकता. सुरेश कोंडे सर घरी जाऊन बघा. आरामात उडवला, चांगला फटका होता, पार केला होता, सुरेख उडवला होता सुरेश कोंडे. बापरे, वाचले वाचले सुरेश कोंडे सर. जेल सोडून द्या, ते वाचले. नाही तर सर, ओ कोंडे सर, एक हप्ता रजा का? आपला तो प्रयत्न होता, पण जर जेल घेतले असते तर विलास जी मस्कर आणि विजयदादा गोमरे यांच्याकडून स्मार्ट वॉच भेटला असता. आज एकच आपण पाहतो आयवा जेल पाहिला गेला. काल जेवढे पण स्मार्ट वॉच होते ते कोलारे गावात गेलेत. आणि पहिला जो वॉल वॉच होता तो वाकस गावामध्ये गेला. मोहनदादा दलवी. नो चेंडू. पिंकरी जाऊन पाहतो, पार केला.
परेश आपण पाहायला गेला या ठिकाणी गोलंदाज हरेश हरेश गोलंदाज पाहायला गेला. कारण हा गोलंदाज असताना मी जेव्हा पंच असतो माझं नेहमीच या गोलंदाजावरती लक्ष असतं. कारण हा गोलंदाज बहुतांश अमरजीतलाही माहिती आहे की याचा पाय पुढे जातो. आणि मी जेव्हाही अंपायरच्या भूमिकेत असतो पंचांच्या भूमिकेत असतो जेव्हा गोलंदाजी करत होतो सहजरित्या पायावरती लक्ष. इथे पंचांनी नो दिला आणि आम्ही याच्या अगोदरच आम्ही विचार केला होता का चेंडू पॉपिंग क्रीजमध्ये नाही याचा पाय. यानंतर पुढचा चेंडू उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू फ्रीटचा चेंडू आपण पाहतोय. फ्रीटचा चेंडू पॅडल करता प्रयत्न डायरेक्ट हिट या ठिकाणी जरूर झालाय पंचांनी बोट उंच केलं. डायरेक्ट हिट आणि बरससाठी डायरेक्ट हिट ज्यांनी केलंय त्या मंदारला 500 रुपयाचा पारितोषिक विशाल नांदे यांच्याकडून. फ्रीटला रनआउट. डायरेक्ट हिट फलंदाज होणार धावचित. नवीन फलंदाज ऋषिकेश जाधव महाराष्ट्र पोलीस. आणखीन एक पोलीस आपण पाहतोय रेल्वे पोलीस आहेत. यांचाही कॉन्टॅक्ट नंबर घेऊन ठेवा. सचिन खडे यांचाही कॉन्टॅक्ट नंबर आपल्याकडे ठेवा. TC आहेत ते. यस सर लाईन ओके. विनंती असेल आमचे कमिटी मेंबर्स पंचांनी जो निर्देश दिला त्याचं पालन करायचं. आपण कमिटी मेंबर्स लाईनसाठी लाईन घेऊन जायचे पावडर घेऊन जायचे लगेच. चला आपण आता कॅमेरामध्ये पाहू शकता आकाशदादा गवली. त्यानंतर या स्पर्धेची जिम्मेदारीच्या खांद्यावरती ते आकाशजी शिंके त्यांच्या समोर प्रमोद आजारे आणि नवीन चौथा कोण आहे मयूर. हा मयूर गंमत सांगितली ना जो आम्हाला नंतर सांगणार आहेत ते. काव्या 11 धामोते तर क्वालिफाय झाली. जयदास मुंडे यांच्याकडून अलिबाग ट्रिक डायरेक्ट अलिबागचा किल्ला. आज आपण पाहिलं गेलं आत्ता परत इनिंगला 68 धावांचा टार्गेट आपण पाहिलं गेलंय. 68 धावा त्या इनिंगला हायेस्ट पाहिलं गेलंय. मालेगाव संघाला ते 69 धावांची गरज असताना आपण पाहतोय. म्हणजे आत्ता परत ज्या प्राईज आहेत नेरल मल्टीफॅकल्टी क्लिनिकल क्लिअर या हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण पाहतोय जे पारितोषिक आहे सर्वाधिक आजच्या रात्रीमध्ये टोटल स्कोर करणारा सर्वाधिक जास्त स्कोर करणारा खेळाडू अर्थात फलंदाज त्याला 2000. गोलंदाज सर्वाधिक विकेट घेणारा असेल तो त्याला 2000. आणि जो संघ आहे जो सर्वाधिक इनिंगमध्ये धावा बनवेल त्या संघाला आपण जर विचार केला आत्ता परत तर त्या 68 धावा बेकरे संघ यांच्या नावावरती आहेत. म्हणजे आत्ता परत ते 2000 बेकरे संघाच्या जवळपास पोचलेत. आता पुढे 4 षटकांचे सामने त्यानंतर 3 षटकांचे सामने असतील. पाहूया कुठपर्यंत आपण पाहतो तो स्कोर अबाधित राहतो.
काल 70 धावांचा स्कोर होता धोत्रे संघाचा. बॅटिंगमध्ये होता सुमित, ज्याने जे अर्धशतक झळकवलं होतं. त्यानंतर शून्यावरती जरूर बाद झाला होता, पण 50च्या वरती कोण गेलंच नाही. त्याच्यामुळे सुमितला बॅट्समनचा पुरस्कार भेटला, ते 2000 भेटले. त्यानंतर ज्या हनुमान वाकड संघ काल क्वालिफाय झाला आणि त्या संघाचा A1 क्वालिटीचा गोलंदाज कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये अनमोल हिरा किरण शेलके, त्यांनी जे 6 विकेट घेतले, त्यामुळे तो तिथे 2000 साठी हकदार ठरला गेलाय. आज बघूया ते 3 एक संघ आणि 2 खेळाडू कोण असतील. एक संघ आत्तापर्यंत जरूर भेटला गेला, त्याला अजून बीट कोणी केलं नाहीये. येणारे 4 षटकात आता काही होऊ शकतंय. कर्जत टेनिस क्रिकेट आहे. चला 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 लवकर आपण या मयूर धावसंख्या स्कोर कार्ड 20 या आकड्यावरती आहे. 42 धावांची गरज असताना चांगला पाठलाग आपण पाहतो या ठिकाणी. लहू ऋषिकेश जाधव सिंगल रोटेट केले. धावसंख्या अर्ध लक्ष पार झालं. 21 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 20 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 22 धावांची अजूनही गरज आहे. तर जरूर आपण पाहतोय जयवंत हजर यांच्याकडून प्रियश बाबरे आणि माझ्या हरी 200 रुपयाचा पारितोषिक आलाय, धन्यवाद. आणि त्यानंतर बाबू मयुरेश आणि प्रमोद यांच्यासाठी 100 रुपये आलेले आहेत. अपरेज आपण या ठिकाणी पाहतोय एसटीच्या पाठीमागे शॉट फाईनला होता अमरजीत. त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची चुकी नाही. फलंदाज बाद झटका दिला गेलाय. जाधव माघारी आला. नवीन फलंदाज प्रवीण पवार. पवार की पावर, पवार म्हटलं गेलं तर खूप मोठं नाव. या आडनावामध्ये खूप मोठा दमखम आहे. भावेश पवार, किरण पवार, योगेश पवार. हा हे ठीक आहे. शरद पवार, अजितदादा पवार यांनी सांगितलं ती पण नावं घ्या. पण क्रिकेटच्या मैदानावरती असले तर आपण कोणती नावं घेतोय. नेरळमध्ये नागेश पवार, आमचे नरेश दादा पवार, ही नावं घेतो आपण. पवार में बहुत दम आहे. आणि करलेमध्ये जादू आहे. चला थोडं फास्ट घे दादा, खूप लेझी होतोय आपण पाहतोय. ही मॅच आपण पाहतो खूप लेट होते. लेट होतो आपण खूप. प्रवीणच्या
चांगला चेंडू होता तिथे. बॅक टू बॉलर आपण पाहतोय. संधी होती काढून बॉलची त्या ठिकाणी, ती दबडली गेली. षटक क्रमांक दुसरा समाप्त झालाय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 23 या आकड्यावरती. अजूनही 19 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 19 धावा. आता सर ताकीद द्या. पहिली तुमची वॉर्निंग असेल, तुम्ही आम्हाला सांगा, त्यानंतर आम्ही पॅनल्टी देऊ. पॅनल्टी अशी असेल की शेवटच्या षटकामध्ये एक प्लेअर आतमध्ये घ्यावा लागेल, जो एक्स्ट्रा जर तुम्ही टाइम घेतला तर. कारण आपण पहिली इनिंग लवकर संपली, पण या इनिंगला संपवतानाच आपण पाहतो भरपूर टाइम झालाय. 23 झाले दादा. पहिल्या ओव्हरला 18 होत्या. या ओव्हरला 9ला सिंगल आली एक. त्यानंतर एक रनआउट झाला, सिंगल आली, डॉट आला, विकेट आला आणि सिंगल आली. 5 आल्या. ओके, लाईव्हला पण सध्या तेच दाखवत आहे आणि 12th मॅन पण आपले आहेत इकडे. चला, आम्ही कोरोनामध्ये शाळेत नव्हतो गेलो रे. अफलातून 23 धावा स्कोर कार्डवरती. प्रवीण पवार की पॉवर पाहायला मिळणार. 18 चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची गरज. कव्हर पॉइंट मध्ये पाहतोय. एक धाव घेतली जाईल. एका धावेने स्कोर कार्ड अग्रेसर होतो 24 या आकड्यावरती. मान्यवर येतात आपण पाहतोय, बहुसंख्येने मान्यवर या ठिकाणी पाहतोय. अजूनही काही खेळाडू या ठिकाणी आहेत. मॅचेस आपण या ठिकाणी पाहतोय. सावलारामजी विर्ले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो, या पण व्यासपीठावरती. मान्यवरांना विनंती केली जाते, आपण या स्पर्धेमध्ये आलात, आपणास विनंती, आपण व्यासपीठावरती यायचं आहे. सुरेख फटका, पिकअप शॉट, काय फटका होता, देखना फटका. आणि चेंडू आपण पाहतोय महालक्ष्मी मावा कुल्फी सेंटर, आजारे साहेब कुल्फी चारा बॉलला. चेंडू जरा मलाईमध्ये पाठवला असता तर नवीन चेंडू द्यायला लागला असता. षटकार आला. षटकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड 30 या आकड्यावरती. अजूनही 12 धावांची गरज आहे. 16 चेंडू आणि 12 धावा. हलक्यात एक ग्लास करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. वाईट चेंडू लेग स्टंपच्या बाहेर होता. पंतांनी पहिले चेक केलं, विचारलं स्क्वेअर लेगला, त्यानंतर सांगितलं, कुठेही न स्पर्श करता चेंडू निघून गेला होता. एसटी लेग स्टंपला चेंडू होता, बाहेर जाणारा चेंडू वाईट चेंडू घोषित केला. 11 धावांची अजूनही गरज. सुरेख फटका डीप कव्हर रिझन मध्ये आपण पाहतोय. एक धाव या ठिकाणी घेतली जाते. अजूनही 10 धावांची गरज आहे. पवार की पवार, प्रवीण पवार अजूनही आपण पाहतोय मैदानावरती आहे. स्ट्राईकला आहे तो. प्रवीण पवारने एकतरी षटका ठोकला तर जयवंत आजार यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक असेल. इथे 20 एफ मध्ये फटका आहे. शतरक्षक चेंडूवर पोहोचला. एक धाव या ठिकाणी घेतली जाईल. एक धाव आपण पाहतो या ठिकाणी घेतली जाते. चांगला चेंडू होता. शर्यतीक चेंडू पाहिला गेला. सिंगल या ठिकाणी लेगबाईच्या स्वरूपात रोटेट होते एका रनने. या एक्स्ट्रा धावेने स्कोर कार्ड आपण पाहतो जाऊन पोहोचलाय तो 34.
8 धावांची गरज आहे अजूनही. मागचा सामना 2 षटकात समाप्त झाला होता आणि इथे पाहतो आपण झेल ड्रॉप. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता सोनू. तुला माझ्यावर भरोसा आहे का? झेल ड्रॉप केलं सोनूनी. मोक्याच्या शेनी झेल ड्रॉप केलाय. प्रवीण पवारला दिलेलं जीवदान. एक धाव या ठिकाणी धावफलकावरती घेतली जाईल. धावसंख्या अजूनही 7ची गरज. 12 चेंडू आणि 7 धावा. असं वाटलं होतं दुसऱ्या षटकामध्ये धावा पोचल्या होत्या, तिसऱ्या षटकामध्ये धावा पूर्ण होतील. पण येणारे 12 चेंडू 7 धावांची गरज. सोमेश्वर मसने कोलार या गावामध्ये आपण पाहतो नेहमीच आल्यानंतर ज्यांची खातिरदारी केली जाते, नवीन करायला असतील. 7-12ची गरज आहे. 12 चेंडू आणि 7 धावांची गरज. 7-12 चमकला गेला आणि कोलार ग्रामपंचायत म्हटलं गेली तर कोलार ग्रामपंचायतीचा 7-12चा सर्वात महागडा 7-12 आहे सध्या तरी आपल्या नेरळ गावामध्ये. अनेक सोसायटीज आपण पाहतो या ठिकाणी आहेत. पस्तीस झाल्यात. 7 धावांची गरज. 12 चेंडूचा खेळ शिल्लक. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज हरेश दलवी. क्षमता आहे, ताकद आहे या संघामध्ये धावसंख्या रोखायची. पण दमखम या ठिकाणी पुन्हा एकदा दाखवणार का हरेश? इथे पहिला चेंडू गतिवान चेंडू पाहायला गेला. यष्टीरक्षक भरतच्या हातामध्ये चेंडू विसावला. आज भरतने चांगली बॅटिंग केली होती, त्याचप्रमाणे चांगलं यष्टीरक्षण करतो. 11 चेंडू आणि 7 धावांची गरज. शंकर हिलाल अजून पण जागे आहेत. पहाट झाली का लगेच ते रिक्षा स्टँडला दिसतील सकाळी 7 वाजता. लक्ष्मी कॅस्ट्रोला म्हटलं गेलं तर शंकर हिलाल तिथे नेहमीच असतात. रिव्ह्यू तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला रिव्ह्यू जर सक्सेसफुल झाला तर पुन्हा एकदा टेक होईल. नाही झाला तर तो अनसक्सेसफुल झाला तर जरूर तो आपण पाहतोय. पुन्हा एकदा रिव्ह्यू तुम्हाला घेता येणार नाही. चला तांडेल सर, आज तिसऱ्या बदलाची मागणी भाव वाढलाय. वाईट चेंडू घोषित केला पंचांनी, तर रिटेक होतोय. पुन्हा एकदा रिव्ह्यू कायम राहिला गेलाय. इथे फुल लाईन चेंडू, फुलटा चेंडू होता. 20 मध्ये चेंडू ढकलला गेला. 2-2 शतरक्षक त्या ठिकाणी आहेत. जरूर चांगलं शतरक्षण पाहतो आहे, पण थ्रो या ठिकाणी आपण पाहतो खराब भेटला गेला. 2 धावा प्रवीणच्या खात्यात, 2 धावा संघाच्या खात्यात. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 38. हरीश पुन्हा एकदा तयार होतोय. 4 धावांची अजूनही गरज होती. इथे फलंदाज बाद. झेल पण घेतलं आणि डायरेक्ट एसटी वरती फेकलं. बघा काय नजर आहे. दामोते गावामध्ये ज्यांच्या आंब्याच्या बाग आहेत, सर्व आंबे कोणी तोडले असतील ते यांनीच. आपला नवीन फलंदाज गणेश कोंडे प्रवीणच्या जागेवरती मैदानावरती. 4 धावांची अजूनही गरज आहे. 9 चेंडूचा खेळ शिल्लक. 9 चेंडू 4 धावा. रिव्हर्स अटॅक आपण या ठिकाणी पाहतोय.
करण्याचा प्रयत्न जरूर. एक धाव आपण या ठिकाणी पाहतोय. लेग बाईची एक धाव या ठिकाणी. एका धावेने स्कोर कार्ड अजून पाहायला गेला 3 धाव्यांची गरज आहे. विशाल पाटील सर, त्यानंतर आमचे तांडेल सर आणि आणखीन आमचे एक सर आहेत, त्यांचं नाव जरूर आपण घेऊया नंतर. चांगला चेंडू, अफलातून गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतो. मागचा दरवाजा उघडा केला, चोर चोरू गेला. फर्निचर डिस्ट्रॉय, झटका दिला गेलाय इथे बुतवली संघाला. महेश एमके माघारी परतला. नवीन फलंदाज आमिर पवार. बघा आडनाव पवार, नाव मध्ये आमिर. अफलातून आपण पाहतोय. चांगला चेंडू, चांगला चेंडू, पुन्हा एकदा कमबॅक करणार चेंडू. षटक या ठिकाणी समाप्त होत आहे. आता उर्वरित 6 चेंडू आणि विजयासाठी 3 धावेची गरज. 6 चेंडू 3 धावा. अफलातून सामना मित्रांनो पाहतो शेवट परत घेऊन गेलेत. आज जरी आपण पाहिलं अमरजीतचा संघ तर दुय्यम दर्जाचा संघ मानला गेला मैदानावरती. या पोलमध्ये त्यांनी सांगितलं आज का संघामध्ये असे जे खेळाडू नाही आहेत, पण तरी पण तो खेळण्यास तयार होता. आणि आज क्रिकेट खेळत असताना या संघाने जे 2 हात लढवलेत, येणारा शेवटचा षटक आहे, 3 धावेची गरज. आपण पाहतो शेवट परत सामना घेऊन गेलाय. सहा चेंडू 3 धावांची गरज. मॅच मध्ये ट्विस्ट मित्रांनो बघा शेवट परत सामना घेऊन गेलेत. दामोदरचे पाटील म्हटलं मॅच कुठेही जाऊ दे, पण खऱ्या अर्थाने एक अफलातून कामगिरी केली. 6 चेंडू 3 धावांची गरज. इथे पहिला चेंडू लॉंग झोन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, 1 धाव या ठिकाणी घेतली जाते. 5 चेंडू आणि 2 धावा असे कारनामा करणारे अनेक खेळाडू आपण पाहिले, अनेक गोलंदाज पाहिले गेलेत. गणेश कोंडे स्ट्राइक रोटेट केला, आता स्ट्राइकला आलाय आमिर पवार. 5 चेंडू आणि 2 धावेची गरज आहे. पाच चेंडू 2 धावा. इथे सुरेख फटका, ओरपी चेंडूचा भरपूर समाचार. चेंडू पाठवला सीमारेखा पार. आयवा झेल पुन्हा एकदा झाली ड्रॉप. बघा आयवा झेल पुन्हा एकदा ड्रॉप झाली, विजयी झालाय. तर चेंडू पाठवा, तो बॉल घ्या आता इकडे. आकाश बॉल घ्या, बॉल नाहीत आपल्याकडे, बॉल घ्या. हा